कोरोची ग्रामपंचायत कोरोची यांच्या वतीनं विविध विकास कामांच्या योजनांचा लोकार्पण सोहळा आज कोरोची गावामध्ये पार पडतोय। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्य आणि ज्यांनी आपल्याला आत्ताच लग्नाचं आमंत्रण दिलंय त्या आजच्या कुमारी सानिका आणि 10 दिवसानं होणाऱ्या सौ सानिका यांना पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन। तुमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा। तसंच एक आपले तरुण बंधू सुमेध उर्फ सनी यांना सुद्धा पंचायत समितीला आणि प्रकाशजी पाटील यांना पंचायत समितीला आपण सर्वांनी आशीर्वाद दिले, त्यांचंही अभिनंदन। कुमारजी कांबळे जिल्हा परिषद सदस्य त्यांचंही अभिनंदन। उपस्थित मंचावरील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आर.सी. पाटील साहेब, मंचावर उपस्थित आनंदाजी जोहार साहेब, डी.पी. पिस्टे साहेब, कोमलजी कांबळे यांनी मिळून एकत्र हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला। कुमार विद्या मंदिर, कन्या विद्या मंदिर, लोकमान्य विद्या मंदिर या तिन्हीच्या वतीनं हा लोकार्पण कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येतोय, ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात येतोय। ज्यांच्या संकल्पनेतनं, ज्यांच्या प्रेरणेतनं आणि अखंड परिश्रमातनं शासनानं लोकनियुक्त सरपंच ही पद्धत सुरू केली, पण लोकनियुक्त सरपंच हा लोकसेवक असतो आणि लोकमान्य होऊन काम करू शकतो। आणि लोकार्पणाचा सोहळा घेत असताना, लोकप्रतिनिधींना बोलवताना माझ्यासारख्या तमाम मनाला आज अभिमान वाटेल असा सरपंच तुमच्या गावाला मिळाला तर तो बोलवतो मी मनापासून अभिनंदन करेन की लोकाभिमुख काम करणारा एखादा लोकप्रतिनिधी मिळणं आणि त्याच्या माध्यमातून ही लोकचळवळ पुढे जाण्याची काळाची गरज। ग्रामपंचायतीचा सरपंच आणि देशाचा पंतप्रधान दोघं पॉवरफुल मानतो। सरपंच असू दे, मुख्यमंत्री असू दे किंवा गावचा सरपंच असू दे, त्या त्रिसूत्रीमध्ये राज्यात जे घडतंय, केंद्रात जे येत आहे ते गावात जर राबवायचं झालं तर त्याला सरपंच नेटका लागतो आणि तो नेटका सरपंच तुमच्या गावाला मिळाला, चांगली बॉडी मिळाली आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या सांघिक प्रयत्नातून अतिशय चांगले उपक्रम या ठिकाणी घेण्यात आले। मी आल्यानंतर अवाकच झालो, कोणती योजना राज्य शासनाकडे सुद्धा यायच्या आधी ग्रामपंचायत आपल्याकडे आणती। सोलरच्या असू दे, आज आपल्याकडे सीसीटीव्हीच्या बाबतीत त्या ठिकाणी असू दे, डिजिटलायझेशन सगळ्या देशभर त्या ठिकाणी सुरू आहे, त्याच्या बाबतीत या ठिकाणी काम केलेलं असू दे, सभागृह गावातल्या एका दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ लोकसहभागातनं ग्रामपंचायतीच्या पुढाकारानं घेतलेल्या या ठिकाणी हे सभागृह असू दे। मी नुसतं बिल्डिंग बघत नाही, त्यातनं तयार होणारं प्रोडक्ट बघ। मगाशी त्या ताईचं नाव काय, छोटी होती ती श्रेयाचं बरोबर मी ऐकत होतो, ती इतकी कॉन्फिडेंटली बोलत होती। एखाद्या मुलीच्या मध्ये त्या वयात असताना श्रेयाच्या मनातला आत्मविश्वास ज्या ताकदीनं त्या ठिकाणी बोलत होती, मला मनापासून समाधान वाटलं की ही बिल्डिंग आणि नुसतेच टीव्ही आणि मॉनिटर चालले नाही तर इथले शिक्षक चालले, म्हणून खऱ्या त्यांच्या मुलांवर इतके सक्षम संस्कार त्या ठिकाणी होत आहेत। श्रेयामध्ये त्याची झलक मला त्या ठिकाणी बघायला मिळाली। लोकप्रतिनिधी होण्याआधी आपण सर्वजण लोक आहोत, या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्या नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचं धोरण एखादी पॉलिसी जारी केंद्र सरकार तयार करत असते, ती पॉलिसी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही राज्य शासन आणि इथं असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची असते। आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एखादा चांगला माणूस काम करणारा असेल तर त्याच्या कर्मी हे लोक गावातला गावगाड्यातला जो या ठिकाणी विकासाचा कार्यक्रम आहे तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवला। शासनाच्या योजना सर्वत्र पोहोचवतात, पण शासनाला सुद्धा डोळ्यात अंजन घालतील अशा पद्धतीच्या योजना एखादी ग्रामपंचायत तयार करू शकते।
या ग्रामपंचायतीनं घर फाळ्याचा वेगळा अभिनव उपक्रम त्या ठिकाणी केला. जिल्हा परिषदेची पटसंख्या वाढली पाहिजे आणि त्याचा फायदा त्या गरीब कुटुंबाला सुद्धा झाला पाहिजे याचा दुहेरी हेतू साधण्याचं काम त्या ठिकाणी यांनी केलं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिल तो गुरगुरेल हे बाबासाहेब आंबेडकर साहेब त्या ठिकाणी म्हणायचे. पण ते वाघिणीचं दूध भोले साहेबांनी गोरगरिबाच्या पोराला पाजायचं ठरवलंय. सामान्य कुटुंबातलं गुरगुरणारे पोरं आणि मुली तयार झाला पाहिजे जे या देशाचं भवितव्य त्या ठिकाणी घडवतील. मगाशी माझ्या एका तरुण मित्रांना अतिशय चांगला सल्ला दिला आणि मी त्या सल्ल्याशी खूप पूर्वीच्या काळामध्ये जे कोणी लोकप्रतिनिधी झाले ते सगळे जिल्हा परिषद शाळा आणि पंचायत समिती मंडळ गावगाड्याशी जोडलेली या ठिकाणी लोक ठिकाणी. आज आम्ही जे लोकप्रतिनिधी झालो त्यांची मुलं परदेशामध्ये शिकतात. त्यांची मुलं चांगल्या चांगल्या मल्टीनॅशनल स्कूलमध्ये शिकतात. प्रगती झाली. ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेवर आपला विश्वास आहे की नाही याचा विचार करायचा आमच्यापासून सुरुवात करावी लागेल. कारण जर समजा मी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो असेल आणि माझ्या जीवावर मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एखाद्या मुलाला किंवा मुलीला शिकवू शकत असेल तर त्याचं मूळ माझी जिल्हा परिषदेची शाळा आहे हे विसरता कामा नये. त्या शाळेला दिलेल्या अमूल्य ठेव्यावर ते विश्व मी उभा करू शकलोय. पण मी ज्यावेळी मोठा होतो मी ज्यावेळी एखाद्या पदावर जातो त्यावेळी माझी शाळा मला बारकी हलकी वाटायला लागते. त्यावेळी ती गरिबाची शाळा. माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती म्हणून मी जिल्हा परिषद शाळेत शिकलो. माझ्या आईची परिस्थिती नव्हती म्हणून जिल्हा परिषद शाळेत शिकलो होतो. परिस्थिती नाही म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी मुलं या ठिकाणी एका काळामध्ये होती. आज जी या शाळेमध्ये शिकताय या शाळेची गुणवत्ता आहे म्हणून या शाळेमध्ये शिकणारी पिढी आज या ठिकाणी गावामध्ये तयार होते.